ही कथा पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या एका अशा कलाकाराची आहे जो खऱ्या आयुष्यात एका कायदेशीर कचाट्यात असा अडकला की थेट तिहार जेलच्या कोठडीत पोहोचला। राजपाल यादवचा हा प्रवास कोणत्याही फिल्मी ड्रामापेक्षा कमी नाही। हे प्रकरण 2010 मध्ये सुरू झालं। राजपाल यादवला स्वतःचा अता पता लापता हा चित्रपट दिग्दर्शित करायचा होता। या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी त्याने दिल्लीतील मुरली प्रोजेक्ट्स या कंपनीकडून 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं। मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सबशेल अपयशी ठरला आणि राजपाल यादव आर्थिक अडचणीत सापडला। दिलेलं कर्ज वेळेत न फेडल्यामुळे आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी दिलेले चेक बाउन्स झाल्यामुळे संबंधित कंपनीने न्यायालयात धाव घेतली। या प्रकरणादरम्यान राजपाल यादवने न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि खोटी प्रतिज्ञापत्र सादर केली। न्यायालयाच्या आदेशांचा वारंवार अवमान केल्यामुळे आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्यामुळे न्यायाधीशांनी त्याची कडक शब्दात कानउघाडणी केली होती। अभिनेता राजपाल यादव सध्या तिहार तुरुंगातच आपली शिक्षा भोगतोय। दिल्ली उच्च न्यायालयाने वारंवार मुदतवाढ देऊनही कर्जाची रक्कम न फेडल्यामुळे राजपाल यादवला शरण येण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार त्याने 5 फेब्रुवारी 2026 रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं। 9 कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणी त्याला 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली। कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट 2024 मध्ये त्याच्या उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथील घरावर टाच आणून ते सील केलं। राजपालने कोर्टात सांगितलं की माझ्याकडे आता पैसेच उरलेले नाहीत। अशा कठीण प्रसंगी सलमान खान, अजय देवगन, सोनू सूद आणि सुनील पाल यांसारख्या कलाकारांनी त्याला आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं असून काही मदतीचा हात पुढे केला। राजपाल यादवने तुरुंगात कोणतीही व्हीआयपी सुविधा घेण्यास नकार दिलाय। तुरुंगातही तो कैद्यांचं मनोरंजन करत असून आणि अभिनयाच्या वर्कशॉप घेऊन सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतोय। न्यायालयाने स्पष्ट केलंय की सेलिब्रिटी असल्यामुळे कोणालाही कायद्यातून विशेष सूट मिळणार नाही। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष 16 फेब्रुवारीच्या सुनावणीकडे लागलंय।